नमस्कार, बागलकोटेस किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आंबोळी किंवा घावन। आंबोळीला लागणारं साहित्य, ह्या फुलपात्रांनी मी 3 फुलपात्री म्हणजे 3/4 kg एवढी जाड तांदूळ घेतलेत। हे रेशनचे असतात किंवा मुलांना मिळतात ते वगैरे असे जाडे तांदूळ किंवा तुम्ही कुठलेही घेतले तरी चालतील। फार बारीक घेऊ नका, त्याला तार येत नाही, त्याच्यामुळे जाडे तांदूळ घ्यायचे। 3 भांडी मी तांदूळ घेतले, त्याला मोठे 2 चमचे मेथ्या घेतल्या आणि ह्याच फुलपात्र्यांनी पूर्ण 1 भांड उडीद डाळ घेतली। म्हणजे 4 भांडी झाले की 1 किलो होतं, दळून आणायला सोपं जातं। आणि मग मी काय केलंय, ही 3 भांडी तांदूळ, त्याच्यानंतर उडदाची डाळ आणि मेथ्या हे असं सगळं एकत्र मिक्स केलंय। आणि आता हे दळून आणायचं आणि ह्याच्या मस्त आंबोळ्या जेव्हा आपल्याला हव्या असतील तेव्हा भिजवायचे हे पीठ आणि आंबोळ्या घालायच्या किंवा कोकणात ह्याला घावणं असं सुद्धा म्हणतात, तांदळाची घावणं। याच्यामध्ये उडदाची डाळ, तांदूळ आणि मेथ्या असं सगळं मिक्स केलंय। आता हे आपण गिरणीतनं दळून आणूया आणि त्याचं पीठ करायचं। हे आंबोळीचं पीठ बारीक दळून आणलंय। तांदूळ, उडदाची डाळ आणि मेथ्या याचं मिश्रण जे आपण केलं होतं त्याचं हे पीठ तयार आहे। आपल्याला कधी पाहिजे तेव्हा आपण ह्याच्या आंबोळ्या करू शकतो। साधारणतः मी ही 1 वाटी घेतली आहे। जर एका माणसाला साधारणतः हे 1 वाटी, थोडंसं जास्त असेल तर 1.5 वाटी असं आपण पीठ घ्यायचं, माणशी वाटीभर। त्याच्यात चवीपुरतं आपण मीठ घेणार आहे आणि आपण हिंग घालणार आहे त्याच्यामध्ये आणि तयार करणार आहोत आपल्या आंबोळ्या, इन्स्टंट आंबोळ्या। त्याच्यासाठी मी 1 पातेलं घेतलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 1 वाटीभर किंवा 2 वाट्या पीठ घेऊया आणि ते कालवून घेऊया। हे 2 वाट्या मी आता पीठ घेतलेलं आहे, तांदूळ, उडीद डाळ, मेथ्याचं। त्याच्यामध्ये हा 1 छोटा चमचा आहे, तर ते मी हिंग घालते आहे ह्याच्यामध्ये। त्याच्यानंतर आता आपण चवीपुरतं मीठ घालणार आहे, साधारणतः चवीपुरतं मीठ घालून घ्या। आणि आता आपण हे मिश्रण सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचं। मीठ घातल्यानंतर, हिंग घातल्यानंतर आपण जरा असं आधी हलवून घ्यायचं कोरडंच, कारण एकाच ठिकाणी गुठळ्या होऊ शकतात हिंगाच्या किंवा मिठाच्या म्हणून। आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे। याच्यामध्ये पाणी घालून सारखं करून घ्यायचं। खूप पाणी घालायचं नाही, अगदी वॉटरी किंवा आपण अगदी पाणीदार करायचं नाही। हे व्यवस्थित ह्यानी किंवा हाताने आपण कालवून घेऊया आणि एक मस्त पीठ तयार करूया। हे बघा, हे पीठ कालवून घेतलंय, सॉफ्ट आणि कसं छान झालंय। याचा पातळपणा किंवा कन्सिस्टन्सी साधारणतः अशीच ठेवायची। आपण तवा आता तापत ठेवलाय, त्याच्यावर ही घावणं किंवा आंबोळ्या घालून घेऊया। हा तवा आपण तापवायला ठेवलाय, त्याच्यात थोडंसं तेल घातलंय, ते सारखं करून घ्यायचं ब्रशनी सगळं। आणि आता ह्याच्यामध्ये आपण घावणं घालायला सुरू करायचं। तवा खूप तापलेला पाहिजे, तरच त्याला जाळी पडते। हे बघा, तशी मस्त जाळी पडली आहे। याच्यावर आणखीन थोडंसं तुम्हाला तेल हवं असेल, तूप हवं असेल, अमूल बटर हवं असेल तर ते तुम्ही घालू शकता। थोडंसं याला झाकून ठेवूया आणि काढूया। हे कायम ना हाय फ्लेमवरच ठेवायचं, तर ते उठतं चांगलं। मेथ्यांमुळं ते चिटकत नाही, उठतंय चांगलं। हाय फ्लेमवर ठेवायचं, गॅस बारीक करायचं नाही। हे बघा, मी असं झाकलंय हे। आता हे काढून घेते। हे आपलं घावन मस्त तयार झाले, काढून घेऊया, आपण प्लेटिंग करूया। हे बघा, ही आपली मस्त जाळीदार घावणं तयार आहे।
मी ती शेंगदाण्या चटणी लोणचं बरोबर सर्व केली आहे. तुम्ही काळ्या वाटाण्याची उसळ, खोबऱ्याची चटणी, सॉस या कुठल्याही एका प्रकाराबरोबर तुम्ही ती सर्व करू शकता. ही आपली आंबोळी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.